बदलापूर शहरामध्ये प्रथमच जनसंवादचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण सध्या बघतोय मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली या जनसंवादला सुरुवात झालेली आहे. तुमच्या लाईट बिल संदर्भात काही समस्या असतील, वीज बिल संदर्भात काही समस्या असतील तर या थेट समस्यांचं निवारण आता करण्यात येणार आहे. याच्यावरती काय तोडगा असू शकतो याची चर्चा जी आहे तुम्ही थेट अधिकाऱ्यांसोबत करू शकता. जे काही प्रश्न असतील थेट अधिकाऱ्यांपर्यंत ते प्रश्न मांडवू शकतात. आपण आता बघतोय की मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या जनसंवादचं आयोजन करण्यात आलंय. अनेक नागरिक जे आहे आज इथे आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर बदलापूरमध्ये प्रथमच या जनसंवादचं आयोजन केले गेले, त्यामुळे एक वेगळाच उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे नागरिकांचा आहे. अनेकांचा जास्तीत जास्त तक्रार आपण जर बघितल्या तर आपल्याला महावितरण आणि त्याचबरोबर पाणी जे आहे घरामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा अनेकांना नाही येत, त्या संदर्भात सुद्धा अधिक तक्रारी ज्या आहेत त्या नोंदवल्या जात आहेत. एक चांगला पर्याय बदलापूरकरांना इथे मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या अंतर्गत जो आहे तो उपलब्ध झालेला पाहायला मिळतोय. आपण बघतोय की 1 to 1 इथे डिस्कशन जे आहे ते केलं जात आहे. अधिकारी आपण एकदा बघूया. आपण इथे जर बघितलं तर आपल्याला जल प्राधिकरणाचे अधिकारी पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर महावितरणाचे सुद्धा अधिकारी आहेत. आणि म्हणजे जे काही तुमच्या तक्रारी असतील तुम्ही थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. आपण आता बाहेर जाऊया आणि कितीतरी नागरिक जे आहेत तिथे त्यांच्या समस्या आज सुटतील असं यासाठी इथे आलेत. तक्रार आहेत का तुमच्या पण? तर अनेक जण तुम्ही तक्रारीसाठी आलायत का? काय तक्रारीसाठी आलाय? आमच्या एरियामध्ये अंबिकानगर पवार कॉम्प्लेक्स कचऱ्याची गाडी येते, त्या गाडीची माणसं बरोबर काम करत नाहीत. डबे बाहेर काढले आतमध्ये ठेवत नाहीत. सेकंड, दरवाजे बंद करत नाहीत पिंजऱ्याचे. थर्ड, खाली पडलेला कचरा आतमध्ये परत टाकत नाहीत डब्यामध्ये. आम्ही त्यांना सांगितलं, प्रत्यक्ष भेटलो, ते काय म्हणतात की उद्या येतो. बस ही विनंती आहे. ही जी गाडी आमच्या एरियामध्ये नको आहे. काय वाटतं आता मंत्री कॅप्टन आशिष दामले यांनी जो काही उपक्रम आयोजित केलाय म्हणजे जनसंवाद, तुम्ही थेट त्यांच्यापर्यंत समस्या पोहोचवू शकता, तुम्हाला फायदा होईल काय? हा, पण मी काय म्हणतो, किंवा गाडी दुसरी पाठवा, ही विनंती, बाकी काय. तर आपण बघतोय की ह्या अशा समस्या आहेत की ज्या कधीच आपण कोणापर्यंत पोहोचवायच्या हे आपल्याला माहित नव्हतं आणि थेट नगर परिषद जे आहे याच्यावरती कुठली कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नव्हती. काय समस्या आहेत तुमच्या? माझी समस्या अशी आहे, माझं दुकान आहे आणि ते म्हणजे बिअर शॉपचे आहे. तर तिथे कसं माझ्या बिअर शॉपच्या दुकानामध्ये आवारामध्ये मी माझी पानटपरी घातली आणि तिथला एक माणूस आहे ना, तो नेहमी आम्हाला त्रास करतो की तुमची पानटपरी उचला. तो आतमध्ये राहतो तिकडे बिल्डिंगमध्ये आणि दुकान रोडला आहे, पण तो नेहमी त्रास करतो. आजूबाजूच्या लोकांना गोळा करतो, तिथे येऊन आम्हाला शिव्यागाळ्या करतो, त्रास करतो आणि हप्ता मागतो आमच्याकडे नेहमीचा. या संदर्भात तुम्ही कोणाला यापूर्वी तक्रार करून तो नेहमीच आम्हाला सांगतो की मी सरांकडे जाऊन आलेलो आहे. ऐका ना मॅडम, सरांकडे जाऊन मला सरांनी लेटर दिले की तुमची टपरी तोडायचं. तो नेहमी जाऊन नगरपालिकेत कंप्लेंट, नगरपालिकेवाले नेहमी ती टपरी उचलायला येत असतो. काय वाटतं की आता तुम्हाला असं वाटतंय का की हा उपक्रम जो आहे एक चांगला कुठेतरी ठरणार आहे, तुम्हाला इथून न्याय मिळणार आहे? आम्ही त्यासाठीच इथे आलो की सरांकडे काहीतरी मार्ग निघेल त्याच्यावर. त्यासाठी धन्यवाद सर. तुमची काय तक्रार आहे? मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आलोय. आपल्या बदलापूरमध्ये प्रोफेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची कमतरता आहे. वेगळी कंप्लेंट आहे तुमची काय? हा, म्हणजे माझी पोरगी स्वतः ऍथलीट आहे. तर आम्हाला म्हणजे जे नियरेस्ट जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते खोपोलीला आहे किंवा डायरेक्ट पुण्याला आहे. तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्येच त्याची कमी आहे. एक अंबरनाथला एक गार्डनमध्ये एखादी स्केटिंग रिंग काढली होती सरकारने, पण ती प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वाल्याला देऊन टाकली आहे. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतो आहे? जनसंवादच्या निमित्ताने तुम्ही ही जी काही तुमची तक्रार आहे ती थेट आता मंत्र्यांपर्यंत पोहोचणार? हो, तेच जेव्हा मला कळलं की असं काही उपक्रम सरांनी राबवलाय, मला थोडा आनंद वाटला की ठीक आहे, मी त्यांच्यासमोर माझं मत मांडू शकतो. नाहीतर आम्ही हेच विचार करत होतो की हे मत मी कुणासमोर मांडू. तर आपण बघतो की एक चांगला जनसंवाद जे आहे एक चांगला मार्ग इथे नागरिकांना दिशा दाखवण्यासाठी होतोय. वेगळ्या वेगळ्या तक्रारी आहे, असं नाही की फक्त वीज बिल आहे किंवा पाणी बिल आहे. तुमची कशा संदर्भात आहे? ओके, ठीक आहे, चालेल. म्हणजे समस्येचं निवारण होईल असं वाटतंय आज? झालं पाहिजे, कारण झालं पाहिजे. यापूर्वी असा कधी जनसंवाद ना आपण दुसरं कोणाला बोलणार ना, आपल्या जो एरियामध्ये आहे मी असं वाटतं
का असे जनसंवाद नेहमी आयोजित हो केले पाहिजे? नाही हो करायलाच पाहिजे. दर असं 3 महिन्यांनी या 6 महिन्यांनी करायला त्या लोकांच्या काय तक्रारी आहेत त्या कळल्या पाहिजे ना. कुठल्या परिसरात? कळल्या पाहिजेत की जाधव कॉलनी, स्वप्ननगरी जाधव कॉलनी लाईटीचे एवढे इश्यू आहेत की आमच्या बिल्डिंगमध्ये बहुतेक जणांची टीव्ही आणि फ्रीज उडालेले आहेत आणि ह्याला आपण लाईट बिल भरून पण हे हाल ते कसं होणार ना. महत्वपूर्ण विषय मांडणार आहात, नक्कीच धन्यवाद. आपण बघतोय की मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्यापर्यंत थेट तक्रारी पोहोचवण्यासाठी इथे अनेक नागरिक जे आहेत ते आज आलेले आहेत आणि त्यांच्या समस्या ज्या आहेत ते सांगण्यासाठी इथे ते थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र जास्त वेळ न घालवता त्यांना त्यांच्या तक्रारी ऐकल्या जात आहेत. काय वाटतंय, जनसंवादचं आयोजन केलेलं आहे, तुम्हाला कसा वाटतोय हा उपक्रम, कसा वाटतोय आहे? कॅप्टन आशिष दामले सरांनी हा जो उपक्रम केला आहे, अतिशय हा उपक्रम सर्वांनी त्याचं जे अनुकरण केलं आहे की लोकजन त्या याला साथ देत आहेत आणि आपल्या जे तक्रारी जे आहेत तक्रारीचं निवारण जे MSEBचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे अधिकारी असतील, हे अतिशय हळुवारपणे त्या हाताळत आहेत आणि सर्वांचं जे समाधान होईल या असं ते त्या ठिकाणी समाधानाचा धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला हा उपक्रम, कसा वाटतो आहे? खूप छान आहे. सर नेहमी वेगवेगळे उपक्रम घेतात आणि आम्ही बरेच वर्षापासून त्यांचं काम बघतो. ते खूप छान पद्धतीने वर्षांपासून बघतायत सरांना. सर ज्यावेळेस पहिले नगरसेवक सुरुवात झाली तेव्हापासून मी त्यांना खूप किती वर्ष झाली असतील या कालावधीला? आता 15 वर्ष तरी व्हायला आले जास्त. कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे तुमच्या नगरसेवकाला मंत्री होण्यापर्यंतचा प्रवास बघून तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. त्यांनी म्हणजे लेडीज करता मुलांच्या फी भरणं किंवा अजून बऱ्याच त्यांचं आणि पर्सनल पण ते खूप मदत करतात सगळ्यांना. म्हणजे असं डावलत नाही कधी की कोणी गेलं तर त्याचं समाधान होतंय. कसे आशीर्वाद असतील आपले मंत्री कॅप्टन आशिष दामले? खूप सरांना खूप खूप आशीर्वाद. अजून उच्च पदावर जावेत हीच माझी इच्छा. आता काय म्हणायचंय त्यांना, काय अजून अजून वरची पोस्ट हो मिळेल त्यांना. हे गोरगरिबांचे आशीर्वाद आपण सध्या बघतोय आता. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. ठीक आहे, आता त्या साईडला सुद्धा आपल्याला नागरिक येताना पाहायला मिळत आहे. तर आपण सध्या आता बघतोय की अनेक नागरिक जे आहेत इथे येत आहेत आणि त्यांचा जास्त वेळ न जाता त्यांना लगेच त्यांच्या तक्रारीचं समाधान जे आहे ते सुद्धा मिळते, कारण मध्ये अनेक अधिकारी सुद्धा बसलेले आहेत आणि थेट मंत्र्यांसोबत तुम्हाला संवाद साधण्याची जी आहे ती संधी मिळते. आणि प्रथमच बदलापूरमध्ये असा काहीतरी उपक्रम होतोय म्हटल्यावरती नागरिकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की येऊ द्या. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.